नीट पेपरफुटी आंदोलनातून देशभरात चर्चेत आलेले अभिजित दिपके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतेय। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी उघडपणे पाठिंबा देणं, त्यांच्या भूमिकेची सातत्यानं दखल घेणं एवढंच नाही तर आता दिपकेंच्या पालकांशी फोनवर चर्चा करून त्यांच्या लग्नाबाबत विचारपूस करणं या घडामोडींमागे केवळ आंदोलनाचा मुद्दा आहे की भविष्यातील राजकीय रणनीती याबाबत तर्कवितर्क सुरू झालेत। तर ठाकरे आणि दिपके यांच्यातील या वाढत्या जवळीकीचं राजकीय अर्थ काय आहे, त्यावर इतर राजकीय नेत्यांचं म्हणणं काय आणि उद्धव ठाकरेंच्या या वाढत्या भेटीगाठींमागचं कारण काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। दिल्लीतील जंतर मंतरवर सलग 36 दिवसांच्या आंदोलनानंतर अभिजित दिपके हे अलीकडेच छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या राहत्या घरी परतले। या आंदोलनादरम्यान आणि आंदोलन संपल्यानंतरही विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी अभिजित दिपकेंसह त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली। मात्र उद्धव ठाकरेंची दिपकेंशी असलेली वाढती जवळीक सध्या चर्चेत आहे। सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनीच अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता। शिवाय मुंबईत शिवाजी पार्कवर तिरंगा रॅलीचं आयोजन करून या आंदोलनाला राजकीय बळ देण्याचाही प्रयत्न केला। त्यानंतर आता आंदोलन संपल्यानंतरही ठाकरे आणि दिपके यांच्यातील संपर्क अद्याप कायम आहे। गुरुवारी उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बजाजनगर येथील अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। या भेटी दरम्यान खैरेंनी मोबाईलवरून उद्धव ठाकरे यांच्याशी दिपके यांचा संवाद घडवून आणला। या संवादादरम्यान उद्धव ठाकरे यांनी अभिजित यांच्या आंदोलनाच्या यशाबद्दल कौतुक करत त्यांच्या आईवडिलांशीही चर्चा केली। विशेष म्हणजे यावेळी ठाकरेंनी अभिजित यांच्या लग्नाबाबत त्यांच्या आईवडिलांकडे विचारपूस केली। शिवाय त्या सर्वांना मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही दिलं। या सगळ्या घडामोडी पाहता विरोधी पक्ष म्हणून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देणं स्वाभाविक असलं तरी या आंदोलनानंतरही जाणीवपूर्वक ठेवलेल्या समन्वयामागे केवळ विद्यार्थ्यांचं हित आहे की त्यामागे राजकीय गणित आहे हा प्रश्न उपस्थित होतो। शिवाय यातून सत्ताधाऱ्यांविरोधातील जनक्षोभाला राजकीय दिशा देण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होतीये। भाजपचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये यावर म्हणतात की दुसऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे सरसावले ही चांगली बाब आहे, पण हाच संवेदनशीलपणा देशासाठी कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या पोलिसांबाबत का दिसला नाही? त्यांच्या प्रकृतीची साधी विचारपूस करण्यासाठीही एक फोन झाला नाही। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी किंवा त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी ठाकरे कधी पुढे आले? मुंबईतील अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांची साधी विचारपूस तरी केली का, असा सवाल केशव उपाध्येंनी केला। शिवाय कदाचित अभिजित दिपके हेच आता उद्धव ठाकरे यांचे नवे राजकीय दैवत असावेत। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच उबाठा सेना पुढील प्रवास करणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला। खरं तर नीट परीक्षेतील गोंधळामुळे आत्महत्या केलेल्या किती विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला ठाकरेंनी भेट दिली किंवा किती जणांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं हा देखील एक मोठा संशोधनाचाच विषय आहे। त्यामुळे आता याच ठाकरेंना अचानक वाटत असलेल्या विद्यार्थ्यांच्या काळजीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते। दुसरीकडे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे नव्या सामाजिक आणि युवा चेहऱ्यांशी संवाद वाढवत असल्याचं दिसते। अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या जनभावनेचा फायदा पक्षाला करून देण्याचा प्रयत्न होतोय का, असाही सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। एकूणच अभिजित दिपके यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळणारा वाढता पाठिंबा हा केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुरता मर्यादित आहे की त्यातून भविष्यात नवं राजकीय समीकरण आकार घेणार हे येणारा काळ स्पष्ट करेल। मात्र या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंची संधिसाधू वृत्ती प्रकर्षानं पुढे आली आहे। सध्या तरी या दोघांमधील वाढता संवाद हा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून त्यावर सर्वच पक्षांचं आणि राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागले। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।